पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। राहता नगरपालिकेचे नगरसेवक दशरथ अशोक तुपे यांना तुषार सदाफळ नामक व्यक्तीने फोनवरून भर चौकात जमाव जमवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली। मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्च 2023 रोजी रात्रीच्या सुमारास राहता शहरातील तुषार गणेश सदाफर नामक व्यक्तीने नगरसेवक दशरथ तुपे यांना फोन केला। राहता शहराचं ग्रामदैवत श्री वीरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर आपल्याला का दिले नाही असा जाब विचार सदाफर यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समजतं। त्यानंतर रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुषार सदाफळ यांनी काही गुंड प्रवृत्तीची माणसं गोळा केली। तेथे जमा झालेल्या जमावाने नगरसेवक तुपे यांच्याबद्दल याला आज जिवंत मारून टाका, याचा काटाच काढा अशी प्रक्षोभक विधाने करून मोठ्या प्रमाणावर आरडाओरड केला। तक्रार अर्जात नमूद केल्यानंतर तुषार सदाफळ यांच्याकडे बंदूक असून तो या शस्त्राचा धाक दाखवून दशरथ तुपे यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। विशेष बाब म्हणजे नगरसेवक दशरथ तुपे यांचा पाळण्याच्या टेंडर प्रक्रियेशी कोणताही थेट संबंध नसताना केवळ राजकीय किंवा वैयक्तिक द्वेषातून हा प्रकार घडल्याचं निवेदनात म्हटलं आहे। दरम्यान या घटनेबाबत राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली। घटनास्थळी जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवावी, संबंधित व्यक्तीवर त्वरित कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व नगरसेवक दशरथ तुपे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली। या घटनेमुळे राहता शहरात राजकीय वातावरण तापलं असून लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे जाहीर धमकी दिली जात असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।